मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। आरग मिरज रोडचे काम संथ गतीने, 8 दिवसात काम न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा। आरग मिरज मार्गावरील रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी दगडगोटे पडलेले असून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे। परिणामी अपघाताचा धोका वाढला असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे। दरम्यान रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे। व्यापारी आणि परिसरातील रहिवाशांनी प्रशासनाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे। या पार्श्वभूमीवर दिलीप बोरसे यांनी इशारा देत सांगितले की येत्या 8 दिवसात रस्त्याचे काम व्यवस्थित आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू। तसेच बी आर पाटील यांनीही स्पष्ट शब्दात सांगितले की प्रशासनाने तात्काळ कारवाई करून रस्ता सुरळीत करावा, अन्यथा 8 दिवसात काम पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल। नागरिकांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून रस्त्याचे काम वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे अशी मागणी केली आहे। सध्या मी दिलीप दत्त बोरसे, माजी सभापती मदत पंचायत समितीचे सभापती असून या रस्त्याला आरग बेडग रस्त्याला एकदम खालच्या पातळीवर रस्त्याचं काम चालू आहे आणि आत्ता सध्या जाणे येण्यास म्हटलं तर पूर्ण लयदारीची अडचण होत आहे। काय ॲक्सिडेंट होत आहेत, धूळ उडत आहे, साईडनं बागा आहे, त्या बागाच्या वर धूळ उडत, पाणी सुद्धा मारत नाहीत। जे कॉन्ट्रॅक्टर कोण असेल त्यानं ताबडतोब ती आपली व्यवस्था करून द्यावी, नंतर आम्ही रस्ता रोको आंदोलन करून तो रस्ता कशा पद्धतीने होणार आहे ते काम बंद पाडण्यात येईल ही मी ग्वाही देतो। आमच्याबरोबर आमचे मित्र सुरेश पाटील आहेत, ती सुद्धा दर्शे बागायतदार आहेत, आमचे सहकारी सगळे आहेत, सौरभ बोलते आहेत, हुसेन आहेत, अण्णासाहेब पाटील आहेत, यांच्या वतीनं मी आत्ता ग्वाही देतो। नाही तर ह्या 8 दिवसात रस्ता व्यवस्थित पाणी मारण्यात आणि चांगल्या पद्धतीने हे काम केलं तर आम्ही रस्ता रोक करून रस्ता बंद पाडण्यात येईल। आरग ते बेडग या दरम्यान जो रस्ता चालू आहे त्या रस्त्याची दैनावस्था झालेली आहे। त्या रस्त्यावरून रोज 4-6 अपघात होत आहेत, अनेकांचे जीव जात आहेत, गुडघ्याएवढे खड्डे आहेत। आजच माझे मित्र मगाशी माजी सभापती दिलीप बोरसे यांनी बाईट दिलेली आहे। हा रस्ता त्वरित 8 दिवसात जर रिपेरी नाही झाला तर मानव अधिकार ह्युमन राईटच्या माध्यमातून 8 दिवसानंतर लाक्षणिक रास्ता रोको करून हा रस्ता पूर्ण चालू व्हावा, अन्यथा या रस्त्यावरून रहदारी बंद करण्यात येईल असा मी इशारा देतोय। कारण प्रत्येक ठिकाणी गुडघ्या इतके खड्डे आहेत। हा रस्ता शेतातला रस्ता सुद्धा चांगला असतोय। आता शेजारी माझे जे घारगे मित्र आहेत त्यांचं बाग कवडी मोल किमतीने कोणी विचारणार, पूर्ण धुरा जाऊन बसलेला आहे। पाठीमागे एक शेतकरी पानमळा आहे, पानमळ्यावरती देखील वीजभर थर बसलेला आहे पानावरती। लोकांचं नुकसान, शेतकऱ्यांचं नुकसान, हा संबंधित ठेकेदार कोण आहे त्याची त्वरित चौकशी व्हावी आणि रस्ता चालू पूर्ण होईपर्यंत तात्काळ पाणी मारून रोलिंग करून लोकांना रहदारीस व्यवस्थित रस्ता करून द्यावा, अन्यथा 8 दिवसात जर नाही झालं तर रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा मानव अधिकार ह्युमन राईटच्या माध्यमातून मी देतोय।